आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. अतिशय महत्त्वाचं प्रकरण. या प्रकरणावर एक प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याची दाट शक्यता असते. राज्यसेवा अ वर्ग असू द्या का ब वर्ग असू द्या का क वर्ग असू द्या, एक प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. यामध्ये मग आपण आतापर्यंत मूलभूत संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे दोन प्रकरणे या ठिकाणी पाहिलेली आहेत. आज आपल्याला तिसरं प्रकरण सुरू करायचं आहे. ज्या प्रकरणाचं नाव आहे दारिद्र्य, पॉवर्टी ज्याला म्हणतो आपण. मग यामध्ये मी तुमच्या समोर थोडंसं बोर्डवर बघा, क्रमांक 1 पासून ते क्रमांक 17 पर्यंत प्रकरण लिहिलेले आहेत. खरं जर बघितलं तर आणखी मी 3 प्रकरण याच्यामध्ये वाढतात. मग ते 3 प्रकरण या ठिकाणी सुद्धा आपण वाढवू शकतो. तरी पण आपण ते थोडंसं बाजूला ठेवलं, तुम्ही ते घरी वाचन करायचं आहे. मग आता याचा अभ्यास कसा करायचा बघा. काय काय अभ्यासायचं आपल्या पुढचा सर्व चार्ट मी तुमच्या समोर ठेवला आहे. सर्व क्लिप सिरियल नंबर तुम्हाला मिळतील. थोडंसं वेळ लागेल, 10-12 दिवस लागतील, 15 दिवस लागतील, 20 दिवस लागतील, लागू द्या. पण सर्व प्रकरण क्लिअर करणं गरजेचं आहे. बघ, आजचं प्रकरण आपलं नवीन चालू होणार आहे. दारिद्र्य. हे बघा, मूलभूत संकल्पना संपलं, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप संपलं. आज आपण दारिद्र्य पाहू. दारिद्र्य आणि बेरोजगारी परस्पर पूरक आहे, हे दोघं जण. त्यानंतर आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, मानव विकास आणि निर्देशांक, हे बी दोघं जण. निर्देशांक फार महत्वाचं प्रकरण आहे अ वर्गासाठी, खास करून लक्षात ठेवा. आणि शाश्वत विकास, कुठे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे या ठिकाणी अतिशय. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, मानव विकास, इथं शाश्वत विकास एकाच ठिकाणी. पण याच्यात जास्त भर कशावर द्यायचं आहे आपल्याला? शाश्वत विकासावर. बघा, हे 5वं प्रकरण. 7वं प्रकरण 7, 8, 9 भारतीय बँक व्यवसाय, सहकारी बँक व्यवसाय, आरबीआय, हे तीनही प्रकरणं परस्पर पूरक आहेत. हे आपल्याला सविस्तर पाहायचे आहेत. त्यानंतर भारताची चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यापार तोल, हे बी 3 एका ठिकाणी घेतले तरी चालते. असे एकूण. त्यानंतर सार्वजनिक वित्त, कर रचना, हे बी परस्पर पूरक आहेत. बघा, जागतिक काय म्हणून आपण, व्यापारी संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक, हे सुद्धा परस्पर पूरक आहे. आता इथं भारतीय भांडवल बाजार आहे. आणखीन याच्यामध्ये तुम्ही कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र सुद्धा या ठिकाणी अभ्यासू शकता, येऊ शकता. आणखी तुम्ही आता घरी अभ्यासायचं आहे. कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र काय आहे या बाबी तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासले तरी चालते. आता पायाभूत संकल्पना वगैरे अभ्यास करण्याची तर काही गरज नाही. सर्व बाबी या ठिकाणी तुमच्या क्लिअर झाले. या प्रकारचा सर्व आपल्याला जो भारतीय अर्थव्यवस्था हा विषय अभ्यासायचा आहे. मी एवढे प्रकरण तुमच्या समोर ठेवले 17. हे 17 प्रकरण म्हणजे STIचा मेन्सचा अभ्यास आहे. तसंच विशेषतः करून अ वर्गाचा GS पेपर नंबर 4चा सुद्धा बराच भाग यामध्ये होतो. आणखीन बी टिपमध्ये जावं लागते, असं नाही एवढ्या पुरतच. पण STI वगैरे कर साहेबचा भाग या ठिकाणी कंप्लीट होतो, अ वर्गाला बी कंप्लीट होतो. हा भाग लक्षात ठेवा. या प्रकारचे एवढे प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. राहिला विषय ब वर्गाचे संयुक्त पेपर, क वर्गाचा संयुक्त पेपर, पूर्वचा, त्याच्या बाबतीमध्ये सर्व बाबी तुमच्या समोर क्लिअर होतात. म्हणून या प्रकारे मी आज थोडंसं तुमच्या समोर प्रकरण लिहिले. प्रकरण बाजूला लिहून काढा. सर्व 26 तारीख एक प्रकरण आपण घेणार आहोत. कुठलं जरी एखादं प्रकरण सुटलं असेल तरी तुम्ही मला ते सुटलेलं प्रकरण त्या ठिकाणी सांगायचं. सर, हे तुम्ही दिलेलं प्रकरण राहिलं ते घ्या, मी 1-2 क्लिप मध्ये तुम्हाला देतो. काही प्रकरणं जसे आहेत की ते 5-6, 7-8 क्लिप लागतात. आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप हे प्रकरण अतिशय महत्वाचं होतं. त्याच प्रकारे मी तुम्हाला ते आतापर्यंत शिकवलेलं आहे. त्याच्या बऱ्याच क्लिप दिल्या, हे लक्षात ठेवा. मग आज आपल्याला दारिद्र्य हे प्रकरण नंबर 3 हे या ठिकाणी सुरू करायचं आहे. महत्वाचं प्रकरण आहे दारिद्र्य. हा हळूहळू आपण आता चालू पुढं दारिद्र्य अभ्यासायचं आहे. मग दारिद्र्याच्या बाबतीमध्ये ज्या काही समित्या नेमल्या त्या समित्या बी अभ्यासायचं आहे. मग दारिद्र्याचे प्रकार कसे आहेत? सापेक्ष दारिद्र्य आहे, निरपेक्ष दारिद्र्य आहे, हे पाहायचं. मग दारिद्र्य आपल्या देशामध्ये कशा प्रकारे, कोणत्या दारिद्र्याच्या प्रकाराच्या आधारे दारिद्र्य मोजलं जातं, हे बी आपल्याला या ठिकाणी पाहणं नितांत गरजेचं आहे. कारण यावर सुद्धा प्रश्न कसे आले, आयोगाने कसे नेमके प्रश्न विचारले. अगोदर दारिद्र्याची व्याख्या काय, APL म्हणजे काय, BPL म्हणजे काय, हे बी या बाबी आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून आता बघा, दारिद्र्याची व्याख्या सांगत असताना काही सांगण्याची गरज नाही तुम्हाला. खूप सोपा भाग आहे. जीवनाच्या किमान मूलभूत गरजा. जीवनाच्या, आता मूलभूत गरजा म्हणजे काय तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. अन्न, वस्त्र, निवारा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, हे आता वाढायला चालली बघा इथून पुढे. अगोदर नव्हतं, अगोदर एवढीच म्हणत गेलो आपण. हे मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. आपण सध्या शिक्षण आणि आरोग्य ह्या सुद्धा जीवनावश्यक झालेले आहेत. मग काय याची व्याख्या? जीवनाच्या किमान मूलभूत गरजा म्हणजेच कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य. भागविता न येण्याची, हे भागवायला जमणे, भागविता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय.
भागविता न येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. ही एक सामाजिक समस्या आहे, हे लक्षात ठेवा. कोणती समस्या? सेंटेन्स विधान तयार करतात. दारिद्र्य ही एक सामाजिक समस्या आहे. कधी कधी रॉंग आहे का राईट आहे विधानामध्ये आपल्याला ओळखायचं असते. दारिद्र्य ही एक सापेक्ष संकल्पना आहे. कोणती संकल्पना आहे सांगा? सापेक्ष संकल्पना आहे, हे लक्षात ठेवा. मी ज्या बाबी तुम्हाला विशेष करून सांगत आहे, बोर्डवर लिहित आहेत, याचे वेगळे पॉईंट्स तयार करा, नोट्स तयार करत चला. याही बाबी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. या प्रकारे दारिद्र्याची व्याख्या काय वेगळी आहे का? काहीच वेगळी नाही. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या आपल्या जीवनावश्यक गरजा काय या ठिकाणी जीवनावश्यक किंवा किमान कमीत कमी मूलभूत गरजा न भागवता येणे. काय करणे? न भागवता येणे म्हणजेच त्याला दारिद्र्य असे म्हणायचं, हे थोडक्यात लक्षात ठेवा. मग दारिद्र्याच्या दारिद्र्याच्या दोन पद्धती आहेत बघा. आणि दारिद्र्याला लक्षात ठेवा, सापेक्ष संकल्पना जर विचारलं कोणती आहे तर सापेक्ष आहे बघा. मग आता दारिद्र्याच्या दोन पद्धती आहेत. कोणत्या कोणत्या दोन पद्धती आहेत? खूप सोपा आहे. यावर प्रश्न आयोगाने विचारला होता. कसा विचारला होता ते प्रश्न सुद्धा मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवणार आहे बघा. यामध्ये नंबर 1 आहे सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य. आणि नंबर 2 आहे निरपेक्ष दारिद्र्य. काय फरक आहे या दोनही पद्धतीमध्ये? काय फरक आहे हेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. अतिशय मध्ये ज्यांना सापेक्ष आणि निरपेक्ष समजलं, खूप सोपा भाग आहे, काय अवघड नाही. आता उदाहरण देऊन सांगतो किती सोपं आहे बघा. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की बघा, मग आपल्या देशामध्ये दारिद्र्य मोजत असताना ही पद्धत विचारात घेतली जाते का ही पद्धत सापेक्ष पद्धत विचारात घेतली जाते का निरपेक्ष पद्धत विचारात घेतली जाते? तर आपल्या देशामध्ये निरपेक्ष विचारात घेतली जाते. सापेक्ष ही विकसित राष्ट्रामध्ये विचारात घेतली जाते. कुठं? विकसित राष्ट्रामध्ये, हे लक्षात ठेवा. मग आता सापेक्ष म्हणजे काय? या संकल्पनेत लोकसंख्येतील श्रीमंत व गरीब यांची तुलना करून एक सरासरी काढली जाते. समजा 100 लोक आहेत, यातले श्रीमंत कोण आहेत, गरीब कोण आहेत, हा भाग श्रीमंत कोण आहेत आणि गरीब कोण आहेत याची एक सरासरी काढली जाते फक्त. यानंतर सरासरीपेक्षा जे सरासरी काढली असं गृहीत धरा की अ आणि ब नावाचा व्यक्ती आहे. कोण आहे? अ आणि ब नावाचा व्यक्ती आहे. त्यापैकी एकाकडे 20 लाख रुपये आहेत आणि एकाकडे 5 लाख रुपयेच आहेत. मग त्यात असं झालं, या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य म्हणायचं. कोण दारिद्र्य म्हणायचं? सापेक्ष दारिद्र्य म्हणायचं. हा बघ, इथे एक सरासरी काढली जाते, ठरवलं जाते, एक रेषा असते की हे इकडचा भाग 5 लाख वाले, हे इकडचा 15 लाख वाल्याचा भाग, हे लक्षात ठेवा. या सरासरी काढली जाते. यानंतर सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या, म्हणजे सरासरीपेक्षा कमी 10 लाख उत्पन्न धरा सरासरी, त्याच्यापेक्षा कमी असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात विचारात घेतले जाते. त्याच्यापेक्षा हा गरीब त्याच्यापेक्षा गरीब, म्हणजे आता उदाहरण सांगितलं अ आणि कोण, ए आणि बी, याचं असं गृहीत धरा की इकडे याच्याकडे 20 लाख आहेत, आहे ना? किती लाख आहेत? 20 लाख. आणि याच्याकडे किती आहेत? 5 लाख. आणि ते सरासरी गृहीत धरली जाते की 10 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे, किती लाखाच्या आत? 10 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना इकडे दारिद्र्यामध्ये समावेश केला जातो. आणि 10 लाखाच्या वर काय आहे ज्यांचं उत्पन्न आहे त्याला दारिद्र्यामध्ये समावेश केला जात नाही, हे लक्षात ठेवा. हे या ठिकाणच्या बाबी. इथं एक सरासरी असते. काय असते? सापेक्ष मध्ये सरासरी असते, हे महत्वाचं आहे. हा भाग. आणि हे विकसित राष्ट्रामध्ये असते. सगळं कुठं असते? विकसित राष्ट्रामध्ये असते. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणून विविध गटाची या ठिकाणी बघा, विविध गटाची उत्पन्न पातळी. काय? उत्पन्न पातळी व उत्पन्नाचे वितरण. उत्पन्नाचे वितरण महत्वाचं, लक्षात ठेवा. पॉइंट मेन आहेत. उत्पन्न पातळी आणि उत्पन्नाचं काय वितरण इथे विचारात घेतले जाते. या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती बघा, देशातील काय संपत्ती, त्यानंतर बघा उत्पन्न, संपत्ती सुद्धा, उत्पन्न सुद्धा, हे लक्षात ठेवा. किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र. उपभोगाच्या वितरणातील काय? वितरणातील, बरं, उपभोग नाही, उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र हे या ठिकाणी विचारात घेतले जाते. हे थोडक्यात. आता याच्यात आणि याच्यात काय फरक आहे आपण पाहू कधी निरपेक्ष दारिद्र्य संपल्यानंतर. मग नेमकं निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय हे अगोदर आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग आता निरपेक्ष दारिद्र्य पाहू. बघा, ज्यावेळी दारिद्र्याची मोजणी करताना इथं बघा, आता इकडे काय होतं, एक 5 लाख वाला, एक 10 लाख वाला होता. 10 लाख रुपयाची इथं काय रेषा होती, ज्याने इकडे गेला ते दारिद्र्यात नाही, 10 लाखाच्या वर आणि 10 लाखाच्या आत आहे, त्याने दारिद्र्य मानला गेला, विकसित मध्ये आहे. पण आता निरपेक्ष मध्ये काय संकल्पना बघा, ज्यावेळी दारिद्र्याची मोजणी करताना कुठल्या तरी निरपेक्ष मानकाचा, हे लक्षात ठेवा,
निरपेक्ष कशाचा? मानकाचा. मानक मानलं जाते. मग निरपेक्ष मानक काय आहे? हे या ठिकाणी मानकाचा सापेक्ष मानक नाही बरं. मानक कोणतं? निरपेक्ष मानक. मोजमाप. बघा, विचार केला जातो तेव्हा त्याला निरपेक्ष दारिद्र्य असे म्हणतात. हे बघा, मग इथं कशाचा विचार केला आहे? 1973 पासून. बघा, कधीपासून? 1973 पासून दारिद्र्य मोजताना सर्वांनाच माहित आहे की नियोजन आयोगाने कॅलरी मूल्य. कोणतं मूल्य? कॅलरी मूल्य. हे मानक ठरवले. इकडे कॅलरी मूल्य, इकडे कॅलरीचा विचार आहे का सापेक्ष मध्ये? नाही आहे. यांचा पोटाचा प्रश्न मिटलेला आहे. बघा, इकडं दारिद्र्य मोजायचं असेल तर मग कोणाकडे जास्त गाड्या आहे, संपत्ती आहे, याचं विवरण होते. अमेरिकेमध्ये याचं विवरण होते. अमेरिकेमध्ये आहे का पोटाचा प्रश्न? कॅलरीचा प्रश्न आहे का? नाही आहे. बघा, म्हणजे किती तफावत आहे सापेक्ष आणि निरपेक्ष मध्ये. म्हणून आपण या अवस्थेत आहोत, इथल्या अवस्थेमध्ये आहोत या ठिकाणी. इकडं नाहीये ही अवस्था. कॅलरीचा विचार इथं करत नाहीत ते. इथे त्यांचं राहणीमान कसं आहे, कोणाकडे एसी आहे, किती गाड्या आहेत, हे चालते, किती संपत्ती आहे, किती इथे लिहिलं मी संपत्ती आहे, किती उत्पन्न आहे त्यांचं, याचा विचार होतो. पण इकडे त्याचा विचार होत नाही. संपत्ती आणि उत्पन्नाचा विचार होत नाही. इथं विचार केला जातो की जो ग्रामीण भागातला आहे त्याला 2400 कॅलरीज, तर जो शहरी भागातला आहे त्याला किती? 2100 कॅलरीज. हे बघा, ज्यानं अन्न सेवन करू शकतो दररोज शेव सेवन करू शकतो तो दारिद्र्यरेषेत नाही, असं या ठिकाणी गृहीत धरलं जाते. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग बघा, आपली इकडला आणि इकडला भाग किती महत्वाचा आहे, किती मोठी तफावत आहे दोन्हीमध्ये. इकडे पोटाचाच प्रश्न आहे, इकडे पोटाचा प्रश्न नाही आहे ना. मग हे विकसित राष्ट्र आहेत, हे विकसनशील राष्ट्र आहे. इकडे पोटाचा प्रश्न आहे यांचा. पोटच भरलेलं नसते इकडं. आपण बघितलं, आपल्याला इंडेक्स बघायचा आहे वेगळा. कोणाचा? दारिद्र्याचा निर्देशांक बघायचा आहे. दारिद्र्याच्या निर्देशांकात आपण कुठं आहोत, मग कसा मोजला जाते, कोण मोजतात दारिद्र्याचा निर्देशांक आहे ना. मग त्याचे काही प्रकार आहेत, ते प्रकार मी आपल्याला या ठिकाणी वेगळं भाग पाहायचा आहे. पण अगोदर आपण दारिद्र्य संकल्पना समजावून घेऊ. ज्यावेळेस तुमची दारिद्र्य संकल्पना समजेल तरच पुढचा भाग तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व काही जमणार आहे. मग नंतर दारिद्र्यासाठी ज्या समित्या नेमल्या, 8-9 समित्या आहेत, त्या सर्व समित्या आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. हे 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज. आता हे याच्या अगोदर 2250 म्हणा असं काय दांडेकर वरत आहे ना, यांनी सांगितलं होतं, ओझा यांनी बी सांगितलं होतं. ते पाहू आपण सर्व समोर पाहणार आहोत. पण अगोदरात इथं हे समजून घेत आहोत आपण की आपल्या देशातलं दारिद्र्य मोजताना निरपेक्ष पद्धतीने मोजलं जाते. आणि ही पद्धत म्हणजेच कॅलरी मूल्य. एक थोडक्यात सांगायचं झालं तर निरपेक्ष एका मानकाचा वापर केला जातो. ते मानक म्हणजे वेगळं काहीच नसून ते मानक काय आहे, 1973 पासून तर कॅलरी मूल्य पोटाचा प्रश्न एवढं. ग्रामीण भागामध्ये 2400 आणि शहरी भागामध्ये 2100. काही जण म्हणतात सर ग्रामीण भागात कामून जास्त? ग्रामीण भागात जास्त शेती व्यवसाय, कृषी व्यवसाय. कृषी व्यवसायामध्ये मेहनत जेवढी करेल तेवढं पोटाला अन्न बी पाहिजे. शिकाय शहरी भागामध्ये थोडंसं बैठक व्यवस्थेचं काम असते म्हणून कॅलरीज कमी विचारते. हे या प्रकारच्या कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला इथं समजणं नितांत गरजेचं आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हा भाग पहा. या प्रकारे भारतात दारिद्र्य मोजण्यासाठी निरपेक्ष दारिद्र्य, कोणतं दारिद्र्य? निरपेक्ष दारिद्र्य ही पद्धतच विचारात घेतली जाते. पण सापेक्ष दारिद्र्य हे विकसित मध्ये विचारात घेतलं जाते, विकसित राष्ट्रामध्ये विचारात घेतलं जाते. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. सोपा भाग आहे, सहज तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहतो, सहज तुम्हाला तो भाग समजतो. या प्रकारच्या या ठिकाणी क्रिया थोडक्यात लक्षात ठेवा. आता त्यानंतर बघा, जागतिक बँकेने, WB वर्ल्ड बँक म्हणतो आपण, जागतिक बँकेने असं ठरवलं की 2008 मध्ये, कधी 2008 मध्ये असं ठरवलं जागतिक बँकेनं की ज्या व्यक्तीकडे किती $1.25 तो दररोज बरं, प्रति व्यक्ती प्रतिदिन एक व्यक्ती प्रतिदिन खर्च करू शकतो. आहे की नाही? काय करू शकतो? थोडक्यात सांगायचं तर $1 70 रुपयाला धरा, ते 70 रुपये. आणि तिकडले किती धरू आपण, त्यातले 20 रुपये धरा. आहे की नाही? 70 आणि 20 किती झाले? 90 रुपये. 90 रुपये दररोज खर्च करू शकतो, त्यानं दारिद्र्यात नाही. असं कुणाचं? WB वर्ल्ड बँकेचं. हे सर्वांसाठीच आहे. हे कधी होतं? 2008ला. आता हे वाढलं 2016ला. आता किती झालं माहिती आहे का? 2016ला आता हे 2015 पासून, 16 पासून आहे, 2015 पासून हे $1.9, 9 म्हणजे 1.9 दिले तरी चालते, डॉलर जो व्यक्ती प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रति व्यक्ती खर्च करू शकतो तो दारिद्र्यरेषेच्या आत नाही येत, असं ठरवलं आहे.
वर्ल्ड बँकेनं ठरवलं, जागतिक बँकेने हे या ठिकाणी ठरवलं. हे लक्षात ठेवा. याकडेवरी बी विचारले जाऊ शकते, प्रश्नामध्ये येऊ शकतात. प्रश्नपत्रिकेमध्ये बघ आयोग विचारते आयोगाने सध्या किती ठरवलं, डॉलर, तर हे डॉलरमध्ये येतात, कारण डॉलर सर्वांना कसं आहे, सर्वजण ज्या वर्ल्ड बँकेचा व्यवहार डॉलरमध्येच होत असतो, प्रश्नच नाही, लक्षात ठेवा. या प्रकारचं हा भाग, जरी पौंड असेल है ना, रुपया असेल आणि येन असेल, सर्वचं रूपांतर कसं करतात हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, तुम्ही अर्थव्यवस्थेचे विद्यार्थी आहात. या प्रकारचे लक्षात ठेवा. म्हणून पहा, सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय फरक आहे. सापेक्ष दारिद्र्यामध्ये संपत्तीचा विचार होतो, उत्पन्नाचा विचार होतो, वितरणाचा विचार होतो. इथं उत्पन्न पातळी, इथं उत्पन्नाचा विषय नाहीये. इथं सर्वात महत्वाचं आहे कॅलरी, आणि इथं महत्वाचं आहे उपभोग. काय महत्वाचं आहे? उपभोग. हे बघा उपभोग, हे बघा उपभोग महत्वाचं आहे. पोटाचाच प्रश्न आहे. इथं पोटच भरत नाहीत, काही काही भुके वाचून मरून जातात, भुकेने मरून जातात, अन्न मिळत नाही म्हणून मरून जातात. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचा म्हणून इकडं आणि इकडे किती मोठी तफावत आहे, दोन्हीमध्ये किती दरी मोठी दरी आहे. तसंच याच्यात बी दरी आहे आपल्या याच्यामध्ये, खरं जर बघितलं तर. म्हणजे सांगायचा अर्थ असा, इथं श्रीमंत व्यक्ती श्रीमंतच भरपूर आहेत आणि गरीब व्यक्ती भरपूर गरीब आहे, ते लक्षात ठेवा. काही श्रीमंत आहेत आपल्या देशामध्ये की 1.5 कोटीच्या कपामध्ये चाय पितात, आणि असा काही एक नागरिक आहे की त्या नागरिकाला चाय वाचून तो मरून जातो. याही बाबी लक्षात ठेवा. एवढी मोठी विषमता आपल्या देशामध्ये आहे. या क्रिया या ठिकाणच्या या प्रकारचं, म्हणून सापेक्ष आणि काय निरपेक्ष या क्रिया या ठिकाणी तुम्हाला समजल्या पाहिजे. मग सापेक्ष आणि निरपेक्ष क्रिया समजणं नितांत गरजेचं आहे. जर नाही समजली सापेक्ष आणि निरपेक्ष क्रिया तर थोडंसं कन्फ्युजन वाटते, सर काय नाही, आपल्या शाळेत दारिद्र्य कसं मोजलं जाते आहे ना. हा बघ, हे थोडं या ठिकाणी अतिशय महत्वाची क्रिया आहे. या क्रिया तुम्हाला या ठिकाणी माहीत राहणं नितांत गरजेचं आहे. थोडक्यात लक्षात ठेवा. हे झाले दोन्ही भाग, सापेक्ष आणि निरपेक्ष. बघा मग आता प्रश्न पाहू. काय बघायचं आपल्याला? प्रश्न मी इथंच लिहितो. प्रश्न थोडंसं हे मोडून टाकतो. बघा, हे इकडला मोडून टाकतो. पहा, प्रश्न इथं लिहितो, तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे. आयोगाने विचारलेला प्रश्न आहे, वर्गाला आलेला प्रश्न आहे, बोर्डवर प्रश्न लिहितो, तुम्ही मला उत्तर सांगायचं. बघा काय म्हणते प्रश्न. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून किंवा सापेक्ष दारिद्र्याच्या दृष्टिकोनातून, सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? आयोगाने विचारलेला हा प्रश्न आहे, मी तुम्हाला विचारत आहे. बघा, नंबर 1 म्हणू आपण. दरडोई उपभोग खर्च. बघा, हा लक्ष द्या, व्यवस्थित पाहता. पोषक आहार मूल्य, लक्ष द्या, व्यवस्थित पहा. इथं जर हे समजला सापेक्ष आणि निरपेक्ष, तरच इथलं उत्तर तुमचं गोल करायचं ते व्यवस्थित, नाही तर चुकते. बघा, महत्वाचं आहे या ठिकाणी. क नंबर बघा, काय म्हणते. विविध गटातील उत्पन्न वितरण, विविध गटातील उत्पन्न वितरण. क नंबर शेवटचा. आता क नंबर बघा, उत्पन्न पातळी. प्रश्न व्यवस्थित पहा, यापैकी तुम्हाला कोणतं उत्तर आहे ते सांगायचं आहे. काय विचारलं बघा. सापेक्ष, कोणतं म्हणलं? सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष, मग लक्ष द्या, कोणते निकष विचारात घेतले जातात हे तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, लक्ष द्या, कोणते निकष विचारात घेतले जातात. हा बघा, परत एक वेळेस बघा. सापेक्ष इकडे जायचं आपल्याला. पहिला सांगितलं दरडोई उपभोग आहे का? दरडोई उपभोग सांगा बरं. दरडोई उपभोगाचा विचार कुठं होतो? तर दरडोई उपभोगाचा विचार हा कुठं होतो? निरपेक्ष मध्ये होतो, म्हणून आहे ते कॅन्सल. पोषक आहारातील मूल्य, पोषक आहाराच्या बाबतीत कुठं सांगितलं जाते? निरपेक्ष मध्ये, म्हणून कॅन्सल. इथं बघा, विविध गटातील उत्पन्न आहे का? इकडे उत्पन्न आहे, बरोबर आहे. आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. इकडे काय म्हणते? उत्पन्न पातळी आहे का? इकडे उत्पन्न पातळी नाहीये, इकडे दरडोई उत्पन्न आहे. आता पुढे बघायचंय आपल्याला. इकडे काय? दरडोई उत्पन्न आहे, पोषक आहार आहे, उपभोग खर्च आहे ना, प्रतिदिन आहे, परत आहे आता प्रति महिना बी आहे, पूर्ण MPC बघायचं आपल्याला.
है ना, प्रतिमाहा उपभोग खर्च, प्रति व्यक्ती प्रतिमाहा उपभोग खर्च एका व्यक्तीचा आलाय, कुटुंबाचा मिळून जातो, प्रश्न असतो. मग यातलं काय महत्वाचं आहे बघा, क बरोबर आहे. मग ड हे बघा शेवटचं ड, उत्पन्न पातळी ही सुद्धा बरोबर आहे. म्हणून खाली आता खाली तात्पर्य आहे, अ व ब बरोबर, ब व क बरोबर, अ व ड बरोबर. म्हणून गुणकर्म कशाला करायचं, क आणि ड ला हे तुम्हाला सांगायची गरज नाही. या प्रकारचे या क्रिया या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा. या प्रकारे सापेक्ष आणि निरपेक्ष समजण्यासाठी या प्रश्न सार आहे, म्हणून मी प्रश्न घेतला. हा प्रश्न ज्यांना समजला असेल त्यांना सापेक्ष आणि निरपेक्ष समजते. परत एक वेळेस आणखीन बघा, सापेक्ष मध्ये संपत्ती असते, उत्पन्न असते, वितरण असते, लक्षात ठेवा, उत्पन्न पातळी असते, आहे की नाही. पण निरपेक्ष मध्ये उत्पन्न पातळी नसते, वितरण नसते, आहे ना, संपत्ती नसते, संपत्तीचा विचार केला जात नाही. इकडं फक्त आणि फक्त पोटाचा विचार असतो. तो विचार दरडोई उत्पन्न असू द्या का, तो विचार बघा लक्षात इथं या ठिकाणी बघा, तो विचार एका महिन्याचा असू द्या का 7 दिवसाचा असू द्या, आहे ना, एका दिवसाचा असू द्या, उपभोगाचा असू द्या, इकडं फक्त पोटाचा प्रश्न आहे. तो पण इकडं कशाचा आहे, कॅलरीचा प्रश्न आहे. परत प्रत्येक वेळेस सांगितलं. या प्रकारे हे प्रश्न म्हणजे सर्व काही सार आहे. झालं. ह्या प्रश्नावरच बघा, आयोगाने किती व्यवस्थित बारकाईने विचारला प्रश्न. आयोग बारकावे महत्वाचे. हा पूर्व आलेला प्रश्न आहे पाठीमागं. मी तोही प्रश्न या ठिकाणी सोबतच या ठिकाणी घेतलेला आहे. हे थोडक्यात इथं लक्षात ठेवा. विकसित अर्थव्यवस्था, मी आता सांगितलं तुम्हाला की जास्त करून विकसित देशामध्ये कोणती अर्थव्यवस्था आढळते, तर सापेक्ष, निरपेक्ष बी आढळते पण सापेक्ष जास्त, हे लक्षात ठेवा. या प्रकारच्या या क्रिया तुम्हाला या ठिकाणी माहीत झाल्या पाहिजे. ठीक आहे. इथं तुम्हाला दारिद्र्याची मोजमाप करण्याच्या 2 पद्धती माहीत झाल्या, एक सापेक्ष दारिद्र्य आणि एक निरपेक्ष दारिद्र्य. ठीक आहे. चला आता पुढचा पॉईंट बघा, भारतातील दारिद्र्याचे मोजमाप. मोजमाप भारतातील दारिद्र्याचे कसं केले जाते, काय आहे, मोजमाप करत असताना कोणत्या कोणत्या क्रिया महत्वाच्या आहेत, त्या क्रिया आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. भारतातील दारिद्र्याचे मोजमाप. आज आपण दारिद्र्य संकल्पना, दारिद्र्याचे प्रकार आहे ना, हा भाग पहा. आणि NSSO आणि NSSO चे 3 रिकॉल पिरियड्स काय बघायचे आपल्याला, 3 रिकॉल पिरियड्स या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. हा भाग पहा. URP, MRP, MMRP हे 3ही रिकॉल पिरियड आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. मग भारतातील दारिद्र्याचे मोजमाप करताना मग भारतीय दारिद्र्यरेषा, भारतीय काय म्हणू आपण त्याला, दारिद्र्यरेषा कशा प्रकारे ठरवलं जाते, खूप सोपं आहे, काही अवघड नाही या ठिकाणी. पॉवर्टी रेशिओ ज्याला किंवा दारिद्र्याचे प्रमाण, रेषा म्हणण्यापेक्षा प्रमाण म्हणा चालते, है ना, रेशिओ. हा भाग पहा. या संकल्पनेचा वापर केला जातो. दारिद्र्यरेषा उपभोग खर्चाच्या, हे महत्वाचं आहे, कुणाच्या, उपभोग खर्चाच्या. सापेक्ष मध्ये उपभोगाचा विचार होतो का, नाही होत. सापेक्ष मध्ये दरडोईचा विचार होतो का, होत नाही, है ना. सापेक्ष मध्ये उत्पन्नाचा, संपत्तीचा, है ना, संपत्तीच्या वितरणाचा विचार होतो. बघा किती सांगू आहे इथं, काय उपभोगाचा खर्च, उपभोगाचा काय म्हणू आपण त्याला, उपभोग खर्चाच्या किंवा उपभोग खर्च असं करा, उपभोग खर्च, हे उपभोग खर्च या ठिकाणी. यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, कन्सुपेशन एक्सपेंडिचर असं म्हणायचं. हा भाग पहा. आधारावर ठरवली जाते ही दारिद्र्यरेषा ठरविताना एका व्यक्तीमागे एका महिन्याचा, किती महिन्याचा, एका व्यक्तीमागे एका महिन्याचा उपभोग खर्चाचा एक न्यून स्तर, एका व्यक्तीमागे एकाच महिन्याचा काय म्हणायचं आपण, उपभोग खर्चाचा एक न्यून स्तर निश्चित केला जातो. यालाच मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च, मासिक महिन्याचा मासिक प्रति व्यक्ती उपभोग खर्च. मग लक्ष द्या, आता हेच आपल्या पुढे पुढे दररोज आहेच. आता प्रत्येक व्यक्तीचा महिन्याचा कशाचा खर्च, उपभोगाचा खर्च, उपभोग करण्याचा खर्च, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. याला म्हणतात मंथली पर कॅपिटा, मंथली पर कॅपिटा, MONTHLY, मंथली पर कॅपिटा, CONSUMPTION एक्सपेंडिचर, EXPENDITURE. थोडक्यात असं पाठ करून टाकायचे, याला एवढं लक्षात ठेवायची काही गरज नाही. प्रत्येक वेळेस MPCE मीन्स काय, MPCE म्हणजे प्रति व्यक्ती प्रति महिन्याचा उपभोगाचा खर्च. बस
प्रतिमाह खर्च, प्रति व्यक्ती काय, प्रतिमाह खर्च, हे थोडक्यात या ठिकाणी इथे लक्षात येईल. एमपीएससी तर पाठच राहायचं आपल्याला, इथून पुढे एमपीएससीचं वारंवार काम होणार आहे. हा भाग पहा. कमी उपभोग खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब किंवा दारिद्र्य रेषेखालील, कमी उपभोग, ज्याच्याकडे कमी उपभोग आहे, हा भाग पहा, खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीब किंवा दारिद्र्य म्हणजेच त्याला म्हणतात बीपीएल. हे काय सांगायची गरज नाही, माहिती आहे तुम्हाला. बीपीएल, बेलो पॉवर्टी लाईन, काय म्हणायचं, बेलो पॉवर्टी लाईन आहे ना. हा भाग पहा. त्यापेक्षा अधिक, त्यांच्या याच्यापेक्षा अधिक खर्च करणाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंब, व्यक्ती धरा आणि कुटुंब धरा, दोन्ही व्यक्तीपासूनच आता कुटुंब तयार करायचं जमतं आपल्याला. कुटुंबांना दारिद्र्यरेषेवाली, दारिद्र्यरेषेवरील म्हणजे याला काय म्हणायचं आपण, एपीएल, अबाव पॉवर्टी बेलो लाईन, या दोन्ही लाईन इथे लक्षात ठेवा, माहीत झालं पाहिजे तुम्हाला. बीपीएल आणि एपीएल है ना. हा भाग पहा, हे थोडक्यात लक्षात ठेवा. बीपीएल म्हणजे बेलो पॉवर्टी लाईन आणि एपीएल म्हणजे अबाव पॉवर्टी लाईन, हे थोडंसं लक्षात ठेवा. हा भाग पहा, हे दारिद्र्यरेषेच्या खालील आणि हा दारिद्र्यरेषेच्या वरील, हे निश्चित या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारे दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण, एकूण लोकसंख्येचे प्रमाण, हे काही गरज नाही आता, या क्रिया या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग या ठिकाणी आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवा. आता पहा, इथून पुढं महत्त्वाच्या बाबी आहेत. मग आता इथं सर्वात महत्त्वाचं आहे प्रतिमाह, प्रति व्यक्ती उपभोगाचा खर्च, MPCE, यालाच म्हणायचं, काय म्हणायचं, प्रतिमाह प्रति व्यक्ती उपभोगाचा खर्च, प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक महिन्याचा उपभोगाचा खर्च. याच आधारे आपल्याला आता इथून पुढे दारिद्र्य मोजायचं आहे. याच आधारे NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसनं दारिद्र्य, काय म्हणून आपण दारिद्र्याचं सर्वेक्षण केलंय, की जो राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय आहे. माहिती आहे तुम्हाला कुठे आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, हे काय सांगण्याची तुम्हाला गरज नाही. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. मग हे कोण स्थापन करा म्हणून सांगितलं, NSS अगोदर होतं, हे NSS NIC ने सांगितलं, पाठीमागं पाहिलं आपण, काय राष्ट्रीय उत्पन्न समिती, की जी समिती 4 ऑगस्ट 1949 ला स्थापन करण्यात आली होती. अध्यक्ष PC महालनोबिस होते, DR गाडगीळ होते. त्याच्यामध्ये परत कोण, ज्यांना आपण राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतो आपण, काय VRVK राव, हे सुद्धा काय VRVK राव, हे सुद्धा त्यामध्ये पाहिलं आपण पाठीमागं. हेच NSSO परत आला. अगोदर काय होता तो NSS, कधी होता, 1950 ला होता. पण O कधी झाला, NSSO 1970 ला झाला. मी पाठीमागच्या नोट्स मध्ये तुम्हाला लिहून दिलं. आणि या NSSO चं काय काम आहे हे तुम्हाला माहित आहे. NSSO काय करते, NSSO म्हणजे काय सांगायचे, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, हे लक्षात ठेवा, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. मग हे कशा प्रकारचं, किती प्रकारामध्ये सर्वेक्षण करते, 4च प्रकारचं सर्वेक्षण करते. कोणते कोणते 4 प्रकार, एक घरगुती आहे ना, ते काय म्हणू आपण, घरगुती उपक्रम, काय घरगुती सर्वेक्षण, काय म्हणू आपण त्याला, पहिला घरगुती सर्वेक्षण, दुसरा उपक्रम सर्वेक्षण, तिसरा ग्राम सुविधा आणि 14 भूमी व पशुधारणा. हे पाठीमागच लिहून दिले मी तुम्हाला, हेच ती NSSO. मग आता या NSSOच्या फेऱ्या होतात, राऊंड्स होतात. ते राऊंड्स कसे आहेत, 1 ते 68वा राऊंड आहे, पाठीमागचे 65वा राऊंड आहे, 66वा आहे, आणि सर्व राऊंड्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यांचं काय म्हणणे आहे, हा भाग पहा. हे NSSO दर 5 वर्षांनी, किती वर्षांनी, दर 5 वर्षांनी असे सर्वेक्षण करते NSSO. हे महत्त्वाचं दारिद्र्याच्या बाबतीत या क्रिया या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि NSSOचे 3 रिकॉल पिरियड्स आहेत. किती आहेत रिकॉल पिरियड्स, 3 रिकॉल पिरियड्स आहेत, हे थोडक्यात लक्षात ठेवा. या हाच भाग या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या इथं पाहायचा आहे. सोप्या पद्धतीमध्ये तो भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. मग 3 रिकॉल पिरियड्स आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. आता समजलं काय काय अभ्यासला आपण, एक वेळेस परत बघा सुरुवातीपासून. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला दारिद्र्य म्हणजे काय हे शिकवलं. त्यानंतर दारिद्र्याच्या 2 पद्धती सांगितल्या, सापेक्ष पद्धत, निरपेक्ष पद्धत, दोन्हीमध्ये काय फरक आहे ते सांगितलं. आणि आता काय दारिद्र्याचे, काय भारतीय दारिद्र्यरेषा किंवा दारिद्र्याचे प्रमाण सांगितलं, APL BPL क्लिअर झालं. हे काय सांगायची गरज नाही, पण आपण थोडी त्याची चर्चा करणं नितांत गरजेचं आहे. काय विद्यार्थी सर APL म्हणजे काय सांगतो ना, BPL ची कोपन आहे, APL ची कोपन आहे, केसरी आहे, हे या प्रकारच्या आहेत. हे स्टेप त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. हा भाग तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या माहीत होणं नितांत गरजेचं आहे. सहज हा भाग तुम्हाला या ठिकाणी कळला पाहिजे. सोप्या पद्धतीमध्ये
मध्ये कळला पाहिजे, हे महत्वाचं. म्हणून आतापर्यंत जो भाग आपण पाहिला, आता आपल्याला NSSO म्हणजे काय सांगायची गरज आहे. NSSO या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर सांगितलं की NSSO 4 प्रकारचं सर्वेक्षण करते. किती प्रकारचं सर्वेक्षण करते? 4 प्रकारचं सर्वेक्षण करते. त्यामध्ये घरगुती उपक्रम, घरगुतीसाठीच आहे हा भाग. घरगुती सर्वेक्षण आहे, उपक्रम सर्वेक्षण आहे, ग्राम सुविधा, आता सांगितले पाठीमागे झालेलं आहे सर्व. मग NSSO दर किती वर्षांनी? 5 वर्षांनी याचं सर्वेक्षण करते. हे बी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग NSSOचे 3 रिकॉल पिरियड्स आपल्याला इथं बघायचे, हे माहीत पाहिजे. समजलं ना? कारण ह्या URP 3 रिकॉल पिरियड्स कोणते? URP, MRP आणि MMRP याचा वापर सिरियल नंबरने अनुक्रमे लकडावाला समिती, तेंडुलकर समिती, सुरेश तेंडुलकर आणि सी रंगराजन समिती, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हाही भाग तुमचा या ठिकाणचा अतिशय महत्त्वाचा आहे. हे तुम्हाला या ठिकाणी भाग माहीत होणं नितांत गरजेचं आहे. कधी कधी यावर सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येतात. मग काय आहेत 3 रिकॉल पिरियड्स ते पाहू आपण. हे छोटे छोटे संकल्पना आहेत, एवढ्या काय महत्त्वाचं नाही, सोप्या आहेत. फक्त APL BPL काय समजलं पाहिजे, पण त्यात सापेक्ष आणि निरपेक्ष आज एवढंच भाग आपण घेणार आहोत. मग नंतर उद्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला स्पेशल शिकवणार आहे. आत्तापर्यंत दारिद्र्यासाठी मोजमापासाठी जी उत्क्रांती झाली, क्रांती नाही बरं, उत्क्रांती, दारिद्र्याच्या मोजमापासाठी किंवा ज्या समित्या नेमल्या, त्या समित्यांची आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. निळकंठ दांडेकर रथ यांची समिती असू द्या, प्राध्यापक PD ओझा यांची असू द्या, डॉक्टर मानटेंग सिंग अहलुवालिया यांची असू द्या, किंवा अलग कार्यगट असू द्या, प्राध्यापक BN मिन्हास असू द्या, प्राध्यापक जैन असू द्या, प्राध्यापक DT लकडावाला असू द्या, सुरेश तेंडुलकर असतील, सी रंगराजन सर आत्तापर्यंत, आणि त्यानंतर पनगाडिया गट असेल आहे ना, कृती गट आत्तापर्यंत यायचं आहे आपल्याला. 1960 ते 61 पासून आतापर्यंत आपल्याला दारिद्र्याच्या बाबतीत ज्या ज्या समित्या स्थापन केल्या, त्यांनी काय काय शिफारशी केल्या, दारिद्र्याच्या बाबतीत काय सुचवलं, कशात कधी बदल करा म्हणले, कोणी सांगितलं URPचा वापर करायला, कोणी सांगितलं MRPचा वापर करायला, कोणी सांगितलं की काय MMRPचा वापर करायला, हे या ठिकाणी इथं थोडक्यात लक्षात ठेवा. आज आपल्याला फक्त 3 रिकॉल पिरियड्स आहेत पाहायचे आहेत. 3 रिकॉल पिरियड्स आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून एक पॉईंट लिहा महत्त्वाचे आहेत. काय NSSOचे 3 रिकॉल पिरियड्स. याच्या आधारेच पुढे अभ्यास जमतो. ज्यांना हे समजलं, 3 रिकॉल पिरियड्स ज्यांना समजले त्यांनाच पुढचा भाग जमतो, नाहीतर पुढचा भाग जमत नाही, हे लक्षात ठेवा. मग काय 3 रिकॉल पिरियड्स आहेत हे थोडक्यात महत्वाचं आहे. लोकांनी कोणत्या काला बघा बरं काय हे NSSOनं काय सर्वेक्षण केलंय, लोकांनी कोणत्या कालावधीत कोणत्या वस्तूवर किती उपभोग खर्च केला, लोकांनी कोणत्या वस्तूवर कोणत्या कालावधीमध्ये किती खर्च केला, याचे सर्वेक्षण करताना गृहीत धरलेल्या संदर्भ कालावधी, गृहीत धरलेला काय संदर्भ कालावधी, तो कालावधी कधी 7 दिवसाचा आहे, कधी 30 दिवसाचा आहे, तर कधी 365 दिवसाचा आहे. म्हणजेच याच्यामध्ये वीक आला, याच्यामध्ये मंथ आला आणि याच्यामध्ये इयर आला, हे लक्षात ठेवा. म्हणजे साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक या वस्तूवर व्यक्तींनी लोकांनी केलेला खर्च याचा विचार या ठिकाणी केला जातो. अशा 3 रिकॉल पिरियडचा या ठिकाणी वापर केला जातो, हेही थोडक्यात इथं लक्षात ठेवा. मग तेच 3 रिकॉल पिरियड्स झालं की आपली आजची क्लिप या ठिकाणी संपते, हे लक्षात ठेवा. ते 3 रिकॉल पिरियड्स व्यवस्थित लिहा. लिहिण्यापेक्षा 3 रिकॉल पिरियड्स समजून घ्या. 3 रिकॉल पिरियड्स तुम्हाला चांगल्यापैकी समजणं नितांत गरजेचं आहे. ज्यांना 3 रिकॉल पिरियड्स समजले असतील त्यांनाच पुढचा भाग चांगल्यापैकी समजतो. तर पहिला आहे URP, याला इंग्रजीत म्हणायचं युनिफॉर्म रिकॉल पिरियड्स. काय म्हणायचं याला? युनिफॉर्म, UNIFORM, युनिफॉर्म रिकॉल REC पिरियड, PERIOD, हे असं लक्षात ठेवा. कोणाला म्हणायचं URP? याचा वापर कोणत्या समितीने केला तर लकडावाला समितीने केला. कोणत्या समितीने केला तर लकडावाला समितीने केला, हे थोडक्यात लक्षात ठेवा. हे भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. यामध्ये कशाचा समावेश होतो, किती दिवसाचा समावेश होतो, का हप्त्याचा समावेश होतो,
का वर्षाचा समावेश होतो, मग कशाचा काय वस्तू असतील या ठिकाणी याचा समावेश याच्यात होणार आहे. बघा यामध्ये सर्व उपभोग व उपभोग्य वस्तू, उपभोगाच्या आणि उपभोग्य आपल्याला गरजेचे आहेत, उपभोगाच्या आहेत, महत्वाच्या आहेत, या सर्व वस्तूंचा समावेश होतो. हे थोडक्यात लक्षात ठेवा. सर्व आकडेवारीचा समावेश होतो आणि हा पिरियड असतो 30 दिवसाचा रिकॉल पिरियड असतो. किती दिवसाचा? 30 दिवसांचा. एक लक्षात ठेवा. याच्यात सर्वात महत्वाचं आहे की यामध्ये सर्व उपभोग्य वस्तू, उपभोग्य वस्तूचा समावेश होतो. महत्वाचे असतील बरं, की ज्या आपल्या काय उपभोगासाठी महत्वाचे आहेत. आणि कालावधी किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा आहे. याचा वापर लकडावाला समितीने केला दारिद्र्य पुस्तांना. कोणत्या समितीने? लकडावाला. हे लक्षात ठेवा. लकडावाला समिती कधी आली, तेंडुलकर समिती कधी आली, रंगराजन कधी, सर्व समित्या 7 ते 8 समित्या आहेत. सर्व समित्या घेणार आहे मी, एक बी सोडणार. एक समित्यासाठी स्पेशल व्हिडिओ असेल आणि एक समितीसाठी व्हिडिओ आणि थोडेसे प्रश्न त्याच्यात संपून जाईल. बस दारिद्र्य छोटं प्रकरण आहे, दोनच क्लिप मध्ये आपलं संपून जाते. पण दारिद्र्याचे निर्देशांक इथं नाही शिकवणार आहे. निर्देशांक प्रकरणाचे तिथं भरपूर निर्देशांक पाहिजेत आपल्याला. नुसता दारिद्र्याचा एकच निर्देशांक नाही, सर्व निर्देशांक, जेवढे निर्देशांक आयोग वर्गाला जास्त करून निर्देशांकावर भर आहे. आयोगाचा सर्वात जास्त भर निर्देशांक आणि शाश्वत विकासावर आहे. पाठीमागचे सर्व प्रश्नपत्रिका काढून बघा, हे महत्वाचं आहे. म्हणून निर्देशांक वेगळाच घेणार आहे मी. हा भाग जेवढे निर्देशांक असतील, करंटचे निर्देशांक, आपण किती क्रमांकाला आपला देश आहे, कोण पहिला दुसरा तिसरा आहे ना, हा भाग पा कमी जिकडे गट आहे तो बी बघू. सर्वच आपल्याला या ठिकाणी निर्देशांक इंडेक्स जे आपल्याला सर्व या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे किती URP म्हणजे किती? 30 दिवसाचा. उपभोग्य वस्तू, उपभोगासाठी ज्या उपभोग्य वस्तू आवश्यक आहेत त्याचा समावेश या ठिकाणी होतो. हे लक्षात ठेवा. कोणती समिती? लकडावाला समिती. चला, एक झालं. 2 नंबर बघा, महत्वाचं आहे यात. बघा MRP म्हणजेच मिक्स्ड रिकॉल पिरियड. मिक्स्ड आला शब्द आला. कोणता शब्द आला सांगा आता? मिक्स्ड आला. ह्याच्यात काय मिक्स्ड आहे? इथं फक्त उपभोग आहे. आता ह्याच्यात काय मिक्स्ड होणार आहे? काय मिक्स्ड होणार ते महत्वाचं आहे. काय मिळणार आहे ते महत्वाचं आहे, ते कळलं पाहिजे. इथं आता मिक्स्ड होणार आहे या ठिकाणी. बघा काय आहे, बघा रिकॉल पिरियड. काय मिक्स होणार आहे? यामध्ये 5 प्रकारच्या, यामध्ये किती प्रकारच्या? 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करण्यात येणाऱ्या, 5 प्रकारच्या, दररोज नाही बरं, कधी खरेदी करणाऱ्या? अधूनमधून खरेदी करण्यात येणाऱ्या, गैरखाद्य. कोणत्या? खाद्य नाही बरं, खाद्य कुठं आल्या? इथं आल्या या ठिकाणी. पण कोणत्या? इथं गैरखाद्य वस्तूसाठी, गैरखाद्य वस्तू. मग त्या गैरखाद्य वस्तू कोणत्या असतील? 5. ती 5 लक्षात ठेवा. आता 5 कोणत्या असतील? तर याच्यामध्ये आहेत कपडे. कोणते आहेत? कपडे. याच्यामध्ये आहेत चपला. 5 वस्तू: कपडे, चपला, टिकाऊ वस्तू. हे बघा टिकाऊ वस्तू काय आहेत? टिकाऊ वस्तू. त्यानंतर बघा पुढे काय असणार आहे? टिकाऊ वस्तू, शिक्षण. हे बघा शिक्षण. यामध्ये काय? आरोग्य यांचा समावेश होतो. या 5 जणांचा. समजलं ना? अधूनमधून 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करण्यात येणाऱ्या गैरखाद्य. कोणत्या? गैरखाद्य वस्तू. कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य या 5 वस्तूंचा समावेश होतो. हे लक्षात ठेवा. आणि परत बघा 365 दिवसांचा. किती दिवसाचा? 1 इयर्स. 365 दिवसाच्या रिकॉल कालावधीच्या तर इतर सर्व वस्तूसाठी 30 दिवसासाठीच्या रिकॉल पिरियडचा समावेश या पद्धतीत वापर केला जातो. हे लक्षात ठेवा. 1999 पासून सुरू करणे. 1999 आणि किती? 2000 पासून ही पद्धत सुरू झाली. आणि या पद्धतीचा आरंभ कोणी केला? लकडानंतर तेंडुलकर. सचिन म्हणू नका, सुरेश तेंडुलकर असं म्हणायचं आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग 30 दिवसाच्या रिकॉल पिरियडचाही समावेश याच्यात करण्यात आला. म्हणजेच 365 प्लस काय धरू आपण याच्यामध्ये? 30 असं धरायचं. दोन्ही आले. 365 दिवसाच्या रिकॉल कालावधीच्या तर इतर सर्व वस्तूसाठी 30 दिवसाच्या रिकॉल पिरियडचा दोघंही 30 दिवसाचे 365 आणि
ती सुद्धा आले, हे थोडक्यात याला लक्षात ठेवा. या प्रकारचं हा मिक्स्ड रिकॉल पिरियड्स आहे. कोणता पिरियड आहे सांगा? मिक्स्ड रिकॉल पिरियड्स आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा झाला MRP याचं तेंडुलकर समिती. 3 नंबर शेवटचा आहे. हे घरी व्यवस्थित अभ्यास करा. 365 प्लस 30 5 वस्तू पाठ करून टाका. कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य, हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला या ठिकाणी माहीत राहणं नितांत गरजेचं आहे. हे समजलं पाहिजे. नाही हे समजलं तर पुढे व्यवस्थित तुम्हाला समजत नाही. आहे भाग या ठिकाणचा महत्वाचं आहे. आता तिसरा आहे बघा, ज्याला म्हणू आपण MMRP. MMRP ज्याला म्हणतात बघा, काय म्हणतात पहा, मॉडिफाईड MODIFIED मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड MI बघा XED रिकॉल पिरियड हा भाग मॉडिफाय. आता एक आला, अगोदरच आहे मिक्सर पूर्ण. आता याच्यामध्ये काय काय होत असतील, एक मॉडिफाय नवीन आला. मग याचा स्वीकार कोणी केला? रंगराजन समिती. कोणती समिती? रंगराजन. येणार आहेत पुढे सी रंगराजन सर. पुढे पाहू कधी आली समिती, काय नाही, इसवी सन काय, काय शिफारस, हे सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी बघायच्यात. व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्न येतो या प्रकारचा. यावर प्रश्न आले आहेत पाठीमागं. 3 संदर्भ कालावधीमध्ये कुटुंबाने केल्या उपभोग खर्चाचा 3 आला. आता इथे 2 आहेत. 365 प्लस किती आहेत? 30 आहेत. म्हणजे 1 वर्षात आहे ना. हा बघ, कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य आलंच आहे ना. हा भाग पा. गैरखाद्य, कोणत्या वस्तू? गैरखाद्य वस्तू आल्याच, बरोबर, ठीक आहे. हा भाग पा. परत काय आले? उपभोग बी आला. हा ना, 30 दिवसाचे आले, 365 बी आले, दोन्ही आले. आता काय आला या ठिकाणी बघा, शेवटचं आहे या ठिकाणी बघा. 3 संदर्भ कालावधी किती? 3 म्हणजे काय काय असतील बघा. पहिला आहे नंबर 1 30 दिवस, म्हणजे आला 30 दिवस आला 30 दिवस. परत आला 30 दिवसाच्या संदर्भ कालावधीमध्ये इंधन, भांडे, कर, गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा, इतर अन्न पदार्थ यावरील 30 दिवस झाला. 30 हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2 नंबर काय आला बघा. 2 नंबर स्त्री नंबरचा आहे. 2 नंबर 365 बी आला. म्हणजे MMRP मध्ये URP सुद्धा ऍड आहे ना. हा भाग पहा. MRP बी सुद्धा ऍड आहे. 60 बी ऍड आहे. 365 बी ऍड आहे. दोन्ही बी ऍड झाला. 365 दिवसाच्या संदर्भ कालावधीमध्ये कपडे, ज्या 5 कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य, टिकाऊ वस्तूवरील म्हणजे 5 जण. कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य, हे 5ला 5 इथं आले. हे सांगायची काही गरज नाही. 30 म्हणलं की उपभोग्य, हे लक्षात ठेवा. काय म्हणायचं? 30 मध्ये काय म्हणू आपण त्याला? उपभोगाचा आहे ना. हा भाग इथं दिलं मी. उपभोग्य वस्तू, किंवा असं म्हणू याला उपभोग्य वस्तू. काय म्हणायचं? उपभोग्य वस्तू. इथे असतील उपभोग्य वस्तू, नाही म्हणून नाही, पण इथं उपभोग्य वस्तू प्लस काय होईल सांगा? या ठिकाणी काय होईल? उपभोग्य वस्तू प्लस काय होईल? हे 5 आले. तिसरा एक नवीन आला इथं. आता हे महत्वाचं आहे. हे MMRP महत्वाचं आहे. तर तिसरा काय आहे की 7 दिवसाच्या संदर्भात, किती? 7 दिवसाच्या संदर्भात खालील कालावधीत खाद्यतेल, आता नवीन आलं बघा, खाद्यतेल, अंडी. कसं आहे, माणसाकडे जर पैसे जास्त राहिले, जेवणाची गरज भागली, जास्तच पैसे आले की मग बाहेरचं सुचते. तेलकट वगैरे खायचं, काहीतरी तळून खायचं आहे ना. पैसे राहतील, पैसे नसतील तर मग काय करते? म्हणून तेल कमी टाका आणि या क्रियावर जातात घरी. या कौटुंबिक सर्व माहिती आहे तुम्हाला. हा भाग पहा. काय होते? खाद्यतेल, मग अंडी व मांस, फळे व भाज्या. फळं वगैरे कधी आणते माणूस सांगा बरं? घरी व्यवस्थित, ज्या कुटुंबाच्या घरी किंवा ज्या व्यक्तीच्या घरी त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्याचा अगोदरच उपभोगाचा खर्च व्यवस्थित आहे, त्याला कपडे, चपला वगैरे सर्व व्यवस्थित मिळत आहेत, म्हणजे त्याचा 30 दिवस आणि 365 दिवस चांगला आहे. मग नंतर तो काय करणार आहे? कशाचा? 7 दिवसाचा. किती दिवसाचा? 7 दिवसाचा. म्हणजे त्या 7 दिवसामध्ये की त्यानं काय येणार आहे सांगा? आहे ना. हा भाग काय येणार आहे? 7 दिवसामध्ये अंडी आहे, मांस आहे, मटण येणार आहे. नाही तर मटण पैसेच नसतील तर मग आपलं मटण कुठं साधं खाईल आपलं. हे 60 प्लस काय 365. म्हणून इथं या प्रकारचं 7 दिवसाच्या संदर्भ कालावधीत खाद्यतेल, अंडी व मांस, फळे व भाज्या, आता वेगवेगळ्या भाज्या इत्यादी वरील उपभोगाचा खर्च एक्स्ट्रा आहे. या प्रकारचं MMRP नवीन भाग आलेला आहे. आणि याची शिफारस किंवा याचा वापर कोणी केला? दारिद्र्यरेषेचं मोजमाप करताना सी रंगराजन सरांनी केला. हे सर्व 3 पिरियड्स तुमच्या समोर आलेले आहेत. NSSO चे हे 3 पिरियड्स आहेत. प्रत्येक लक्षात ठेवा. पाठ घोकमपट्टी करायचं नाही.
समजणं, कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. संकल्पना तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. जेवढ्या संकल्पना अर्थव्यवस्थेत समजल्या तेवढ्या सोप्या. सर्वात पहिल्याचा 30 दिवसाचा उपभोगाचा खर्च, इथं MRP सॉरी URP, कशाचा? उपभोगाचा खर्च. पण MRP मध्ये काय मिक्स्ड आहे. 30 दिवस बी आहे आणि प्लस काय सांगा 365. किती मिक्स्ड मध्ये काय 365 दिवसाचा. किती दिवसाचा? 365 दिवसाचा. कशाचा खर्च? पण कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य. किती धरल्या त्यांनी? किती प्रकारच्या? 5 प्रकारच्या. 5 प्रकार धरलेले. उपभोगा व्यतिरिक्त 5 प्रकार. 305. आणि कधीपासून सुरू झालं? तर 1999 2000 पासून सुरू झालं. याचा वापर कोण केला? तेंडुलकरनं केला, हे लक्षात ठेवा. आता इकडे काय येते? 30 बी आला उपभोग, 365 बी आला, म्हणजे ते 5 बी आले आहे ना. हा भाग पाणी. 7 दिवसामध्ये काय आलं? तर अंडी, तेल आहे ना, मांस, फळे आहे ना, भाज्या, हे बाकीचं. जर असेल कुटुंबात असेल तर पुढचा विचार होईल, नाही तर पुढचा विचार कुठला होणार आहे? अगोदर जीवनावश्यकच पाहते व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती. बघा तुमच्या समोर जर काही समस्या, घरात कुटुंब चालत असताना कुटुंब प्रमुखाला सर्व माहीत असते की कुटुंब प्रमुख म्हणते की नाही हे कॅन्सल करा, चला हे खूप महाग आहे, ते आपल्याला जीवनावश्यक गरजेचं आहे. आपल्या बाबी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारे आपण या ठिकाणी आतापर्यंत हे NSSOचे रिकॉल पिरियड्स पाहिले. पाठ करून टाका. URP 30 दिवसाचा उपभोगाचा खर्च महत्वाचा. MRP 30 + 365. 365 मध्ये ते 5 वस्तू माहीत झाले तुम्हाला. आणि MMRP मध्ये खूप सोपं आहे. 30 + 365 + 7. त्या 7 मधलं काय आहे? तर 7 दिवसामधला भाग अतिशय महत्वाचा आहे. खाद्यतेल, अंडी, मांस व फळे हे महत्वाचे. मग कसं हळूहळू व्यक्ती जसं त्याची आर्थिक स्थिती चांगली होत जाईल तसं वाढत गेला. याचा समावेश या दारिद्र्यामध्ये केला गेला. मोजताना लक्षात ठेवा. या प्रकारे आपण आतापर्यंत दारिद्र्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली आहे ना. रिकॉल पिरियड्स पाहिले, दारिद्र्याचे 2 प्रकार पाहिले, सापेक्ष आणि निरपेक्ष पाहिले. दारिद्र्य म्हणजे काय, भारतात दारिद्र्य कशा प्रकारे, APL म्हणजे काय, BPL म्हणजे काय, संकल्पना क्लिअर केल्या आहे ना. डॉलरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं प्रत्येक व्यक्ती किती खर्च झाला पाहिजे. $1.9. आता लक्षात ठेवा. सहज तुम्हाला या ठिकाणी अगोदर कधीपासून झाला? 2015 पासून. तर 2008 ला किती होता? $1.25 होता. 1.25 होता. हे लक्षात. हे सर्व बाबींची मी आकडेवारीची चर्चा तुमच्या समोर केली. आता उद्याच्या पुढच्या क्लिपमध्ये महत्वाची क्लिप आहे, त्या क्लिपवर प्रश्न येतो जास्तीत जास्त. आणि ती क्लिप म्हणजे कोणती आहे? तर दारिद्र्य मोजमापाच्या समित्या अतिशय महत्वाची. आणि विशेष सूचना आहे तुम्हा सर्वांना की फीस लवकरात लवकर अकाउंटवर पे करा. महत्वाचं आहे. कारण तुमचं सायन्स तसंच राहिलं. तुम्ही जेवढी लवकर फीस जमा करशाल तेवढं लवकर मी सर्व साहित्य वगैरे मागवतो आणि सायन्सची क्लिप चालू करतो. कारण एक क्लिप अपलोड करायला भरपूर GB लागत आहे, MB लागत आहे, GB लागत आहे त्याला. हा भाग पहा. कारण एक क्लिप 40-50 मिनिट कारण 2 तुम्हाला पाठवायचे आहेत. म्हणून वारंवार तुम्हाला सूचना आहे सांगणे, जेवढं लवकर तुम्ही कराल तेवढं लवकर तुम्हाला सायन्स मिळणार आहे. दररोज एक क्लिप सायन्सची आणि एक क्लिप भारतीय अर्थव्यवस्थेतल्या प्रकरणाची. काय आता हे झालं दारिद्र्य झालं की मग बेरोजगारी बघू. परस्पर काय बेरोजगार काय 2 पिरियड 2च क्लिपमध्ये संपून जाते. काही प्रकरण असे आहेत 2च पिरियड 2-3 क्लिपमध्ये संपतात. पण 3-4 प्रकरण असे आहेत की त्याला 5-5, 6-6 क्लिप लागतात आणि ते अभ्यासावंच लागते. अभ्यासणं गरजेचंच आहे, हे लक्षात ठेवा. इथला मार्ग आपल्याला यावेळेस जाऊ द्यायचा नाही. म्हणून सर्वांना विशेष सूचना आहे, लवकरात लवकर फीस पेड करा. वारंवार सांगत आहे तुम्हाला. फीस पाठवा, काय जास्त सांगितलं नाही मी तुम्हाला, जेवढं लागतं तेवढ्याच पुरतं सांगितलं आहे ना. म्हणून लवकर सूचना आहे तुम्हाला. तर मी फोन करणार आहे सर्वांना, हे थोडक्यात लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. धन्यवाद.